दिवसामध्ये हे दोन्ही संघ क्वालिफायर होत आहेत. म्हणजे आजच्या गटामध्ये नंबर 1 कोण राहील या गटामध्ये आणि या एक नंबरसाठी ही लढाई VBR सावंतवाडी विपक्ष TTMM कुडाळ. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गोलंदाज पाहायला मिळतोय तो उजव्या हाताचा गौरव गडेकर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने सुरेख झेल टिपला जातोय आणि दुसरा सलामीवीर माघारी. मैदानात पावले टाकतोय तो संदीप कामत नावाचा फलंदाज. दोन्ही सलामीवीर माघारी परत आहेत. भूषण आरोल, शुभम आरोलकर, त्यानंतर विपुलची खेळी समाप्त होताना दिसतंय. ज्या TTMM कुडाळ संघाची जी जबाबदारी होती प्रारंभीच्या षटकांमध्ये भागीदारी बनवायची, मधल्या फळीतील फलंदाज त्यावरती येऊन कळस चढवतील. मात्र प्रारंभीचे फलंदाज थोडीशी निराशा करतायत आणि फलंदाजीची जबाबदारी ही मधल्या फळीतील फलंदाज म्हणजेच रोहन त्याच्या साथीला संदीप कामत या दोन फलंदाजांवरती येऊन टेपते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. एकेरी धाव निघतंय. एकेरी धावसंख्येने रेंगाळलेली धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. ती नाममात्र 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय बहुधा प्रारंभीच्या षटकांमध्ये सार्थकी लागताना दिसतोय तो VBR सावंतवाडी संघाच्या बाजूने. कारण अतिशय लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर गडी बाद करताना दिसत आहेत ते VBR सावंतवाडी संघाचे गोलंदाज. यावेळी मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसते. ते 5 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. VBR सावंतवाडी विपक्ष TTMM कुडाळ या संघादरम्यान नंबर 1 साठी ही लढाई होताना दिसते टोपिओला बोर्डिंगच्या मैदानावरती. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शतरक्षक झपकन येतोय चेंडूवरती आणि फेक होते नॉन स्ट्रायकच्या दिशेने. अपील इथं मात्र केलं होतं. मात्र फलंदाज पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय. एकच धाव मिळतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकले ती 6 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर गौरव गडेकर हा गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावरती. पहिल्या इनिंगमधील दुसरं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं पंचांच्या डाव्या साईडने राईट अँड ओव्हर द विकेट एंडने गौरव गडेकर. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होत आहे आणि दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते ती या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकली. सात धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी उजव्या यष्टीवरचा हा थोडा गजते परिवर्तनाचा चेंडू ज्या चेंडूवरती पूर्णपणे चकवा दिला जातोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूने सांगत होते ते गौरव गडेकर याच्या गोलंदाजीवरती आणि प्रारंभीची 2 अनिवार्य पाऊलच्या षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये बॅकफुटवरती ढकललं जात आहे ते TTMM कुडाळ संघ फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि उर्वरित अजूनही 4 षटकं 24 चेंडूचा खेळ बाकी. बघावं लागेल या 2 फलंदाजांकडनं आक्रमण होईल का की जे प्रारंभीच्या षटकात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं तेच वर्चस्व तेच सातत्य पुढील गोलंदाज या मैदानावरती ठेवतील का. VBR सावंतवाडी विपक्ष TTMM कुडाळ संघ हे आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघ क्वालिफायर ठरत आहेत. मात्र ही तिसरी लढत आजच्या दिवसातील शेवटची लढत. मात्र ही लढत
होते ती नंबर 1 साठी. बघ नक्कीच नंबर 1 कुठचा संघ राहतोय आजच्या दिवसामध्ये. फलंदाजी करणारा संघाकडनं संघर्ष करताना ठिणगी पडेल का, की गोलंदाजी करणारा संघ आपल्या गोलंदाजांकडनं या संघर्षामध्ये ठिणगी पाडेल का. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गोलंदाज येतोय तो मितेश अतुल गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळलं जातंय ते व्हीबीआर सावंतवाडी संघाकडनं. पंचांच्या उजव्या साईडने राईट राऊंड विकेटने यावेळी उसरी घेतलेला हा चेंडू लॉंग डीप स्कोर लेगला सुरेख फटका निघतोय, मात्र सीमा रेषेजवळ एक अतिशय देखणा काही वेळी शतरक्षक पाहायला मिळतोय, मात्र यावेळी शतरक्षकाकडनं ती चूक होते आणि एक साधा सोपा झेल जमिनीला दान होताना दिसतोय. शतरक्षण करताना चूक होतंय, मात्र ही चूक घोडचूक म्हणून नोंदली जाईल का, कारण येणाऱ्या काळामध्ये फलंदाजाला संधी मिळेल पुन्हा संधी फलंदाजी करण्याची आणि या जीवनदानाचा कितपत फायदा TTMM कुडाळ संघाला फलंदाज मिळवून देईल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 8 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये पडझड होते, संकटात सापडतोय तो TTMM कुडाळचा संघ. यावेळी सुरेख चेंडू उजव्या एष्टीवरचा खाली राहतोय, ज्या चेंडूवरती फलंदाजकडे कुठचंही उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूने सांगत होते ते अतुल याच्या गोलंदाजीवरती. देवबाग चषक 2021 देवबाग गाव आयोजित SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग भव्य मोठ्या रकमेची ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. नीटनेटकं दिमागदार वेगळ्या ढंगात हे आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळी लोअर फुलटचा हा चेंडू मधल्या एष्टीवरचा चेंडू डीप स्कोर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. च्या साह्याने सांघिक धावसंख्या झपकन बदलताना दिसते. ते धाव फलकावरती डबल फिगर मध्ये 14 धावा धाव फलकावरती. यावेळी उजव्या एष्टीवरचा बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातं. ते अतिरिक्त धाव गोलंदाज खर्च करतोय अतुल नावाचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या बदलली. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभीच्या षटकांमध्ये संघाची पडझड, त्यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न होतोय हा तो संदीप त्याच्या साथीला राकेश सारंग या फलंदाजांकडनं. या 2 फलंदाजांवरना मैदानावरती शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 6 षटकांमध्ये नक्कीच एक फायटिंग टोटल उभा करावं लागेल. संध्याकाळची वेळ, दुसऱ्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करणं तेवढं सोपं नसेल, मात्र तोपर्यंत धाव फलकावरती आवश्यक त्या धावा जमवणं हे नितांत गरजेचं TTMM कुडाळ संघासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर अतुल वेगवान गोलंदाजीवरती पाहायला मिळतो. यावेळी लोअर फुलटचा हा चेंडू मिड विकेटला चेंडू टोलवला जातोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होतंय आणि सुरेख सुंदर शतरक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली या चेंडूवरती आणि तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या 16 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आणि उर्वरित 3 षटकांवरती फलंदाजांकडनं आक्रमण होईल का आणि ते आक्रमण करावं लागेल. कारण जर या आजच्या दिवसामध्ये जर तुम्हाला नंबर 1 राहायचं असेल तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा, चिकाटी जिद्द
हे सर्व कौशल्य पणाला लावावं लागेल. देवबाग चषक 2021 नितीनजी आळवे देवबाग गाव जर पाहिला तर पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय एक सुंदर सुबक गाव. एका बाजूला अथांग समुद्र आणि एका बाजूला कर्ली नदी आणि मध्ये निसर्ग संपन्न असा देवबाग गाव, ज्याला कॅलिफोर्निया म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आणि या देवबाग गावामध्ये नक्कीच पर्यटक येण्यासाठी खूप उत्सुक असतात. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंगर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे करणारा राकेश सारंगकडनं षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या झपकन बदलली. 22 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र फलंदाजीची सूत्र राकेश सारंग आपल्या हातामध्ये घेतोय. यावेळी डीप लंग द कार्पेटचा फटका मिड विकेटच्या दिशेने एकेरी धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र तो प्रयत्न पुरा राहतोय. चुकीचं कॉलिंग झालं आणि टेनिस क्रिकेट मधील आत्महत्या म्हणावी लागेल. चौथा हादरा बसतोय TTMM कुडा. चौथं षटक पदावर पपन साळगावकर गोलंदाजीवरती. मात्र ज्या राकेश सारंगने 2 गगनभेदी षटकार ठोकले होते, एक जीवघेणी धाव म्हणावी लागेल. कॉलिंग चुकलं होतं, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चुकला आणि फटका बसला TTM कुडाळ संघाला. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. राजन केरकर नावाचा फलंदाज, अर्थात DK, या मोसमात बऱ्याचपैकी फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, गोलंदाजांची धुलाई करणारा हा फलंदाज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बहुधा चेंडू पॉइंटच्या दिशेने हवेमध्ये पाहायला मिळतोय. मात्र पॉइंट क्षेत्ररक्षक थोडासा दूर पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण होतंय. थोडीशी खराब फेक कारणीभूत ठरतंय आणि खराब फेकीचं रूपांतर केलं जातंय ते दुहेरी धावांमध्ये. दुहेरी धावसंख्येने राजन केरकर आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या पुढे सरकताना दिसतंय. ती 25 धावा धाव फलकावरती. TTMM कुडाळ संघाचं पावशतक फलकावर लागतंय. अजूनही बराचसा फल्ला गाठायचा बाकी आहे तो TTMM कुडाळ संघाला. उजव्या हाताचे गोलंदाज पपन साळगावकर सज्ज होतोय. यावी सुरेख चेंडू खाली राहतोय. नशिबाची साथ म्हणावी लागेल राजन केरकरला, अन्यथा त्रिफळ उद्ध्वस्त झाला असता या चेंडूवरती. चौथं षटक प्रगतीपथावर. सुदैवाची नशिबाची साथ ही VBR सावंतवाडी संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती आणि प्रतिस्पर्धी TTMM कुडाळ संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण. या मधल्या आणि डाव्या एष्टीवरचा हा चेंडू हलक्यात आणि चेंडू स्टेअर केला जातोय. मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पुढे सरकते. ती 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राजन केरकर, त्याच्या साथीला संदीप कामत नावाचा फलंदाज. या 2 फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल आणि 6 षटकांचा विचार केला असता 60-70 धावा जमवणं नितांत गरजेचं आहे. ज्याला फायटिंग टोटल म्हणावं लागेल तो उभा करावा लागेल. यावेळी उजव्या इष्टीवरचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते पप्पन याच्या गोलंदाजीवरती आणि चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
सिद्धेश मोरे गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. यावेळी गगनभेदी फटका म्हणावा लागेल. काऊ कॉर्नरच्या दिशेने दिनेश गावकरचे प्रयत्न पुरे पडतायत आणि चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. लढत होताना दिसतंय. 205 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शिखर धवन 106 चेंडूंवरती 98 धावा बनवतोय. 2 धावांनी थोडंसं शतक हुकलं जातंय. यावेळी थोडंसं गती परिवर्तनाचा चेंडू राजन केरकरसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा हा निष्फळ ठरताना दिसतोय. धाव काही मिळू शकत नाही या चेंडूवरती आणि धाव संख्या स्थिरावले ती 32 धावा धाव फलकावरती. या मोसमात जर पाहिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 फलंदाज आतापर्यंत एक तगडे फलंदाज म्हणून नावारूपास येत आहेत. राजन केरकर आणि त्यानंतर मात्र महालक्ष्मी देवबाग संघाचा दर्शन बांदेकर. कारण ह्या 2 फलंदाजांना मैदानं अपुरी पडत असतात षटकार खेचण्यासाठी. यावेळी उजव्या एष्टीवरचा हा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. निर्धाव चेंडूने सांगितलं होते ते सिद्धेश मोरे याच्या गोलंदाजीवरती. 5व्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 10 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजावरती. यावेळी लॉंग ऑन सीमारेषेजवळ अतिशय प्रयत्न पुरे पडतायत क्षेत्ररक्षकाचे आणि चेंडू लॉंग ऑन डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. सुधाकर ढोलिये यांचं या ठिकाणी या मैदानावर आगमन झालंय. मी त्यांना या मान्यवर कक्षामध्ये येण्याची विनंती करतो. सुधाकर ढोलिये. 6 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज रोहन कुंभार मैदानात पावलं टाकतोय. तो संदीप कामत याची साथ देण्यासाठी शेवटचं षटक प्रगतीपथावर. स्पर्धा कमिटी सेक्रेटरी रामा चोपडेकर यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं. रोहन आणि संदीप कामत ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर या इनिंगची सांगता करणारे षटक गौरव गडेकर हाताळताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट उर्दू विकेटने. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू मिड विकेटला या आकाशाला गवसणी घालत जाणारा गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. स्वागत केलं जात आहे ते गौरव गडेकरचं. 48 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी सुरेख हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय. एकच धाव मिळतंय मात्र
व्यवस्थित कॉलिंग होत आहे आणि एकेरी धावेचं दुहेरी धावेत रूपांतर होताना दिसतंय. दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय TTMM कुडाळ संघाचं 50 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 4 चेंडूंवरती जर 2 मोठे फटके निघाले तर मात्र संघ एका सुस्थितीत पाहायला मिळेल तो TTMM कुडाळ संघ. आणि बघावं लागेल ती मोठे फटके खेळण्याची जबाबदारी कुठचा फलंदाज या मैदानावरती उचलेल, रोहन कुंभार की संदीप कामत नावाचा फलंदाज. गौरव कडेकर सज्ज गोलंदाजीसाठी. यावी उजव्या एष्टीवरचा हा चेंडू मात्र फटका फसतोय. एकेरी धाव पूर्ण होते. एकेरी धाव संख्येने दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसते. दिनेश गावकर स्क्रीनवरती येतोय. आपल्याकडनं दुसरी धाव खर्च होणार नाही ही काळजी घेत. एकेरी धाव संख्येने 51 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. या इनिंगची सांगता करणारं शेवटचं षटक आणि गोलंदाजीच्या स्क्रीनवरती गौरव गडेकर नावाचा गोलंदाज. यावी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू मात्र यावी दिशा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. उजव्या एष्टीवरचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बहुधा फसतोय. एक थोडासा स्लो डिलिव्हरीचा हा चेंडू पाहायला मिळाला आणि ज्या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. 57 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट प्लेन पैसा चेंडू. यावेळी मात्र दिशा भिडली जाते ती मिड विकेटला. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मात्र निष्फळ ठरताना दिसतोय. एकच धाव मिळते. एकेरी धाव संख्येने 58 धावा धाव फलकावरती. 6 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि प्रतिस्पर्धी VBR सावंतवाडी संघासमोर लक्ष ठेवलं जात आहे ते 59 धावांचं. बघावं लागेल या 59 धावांचा यशस्वी पाठलाग केला जाईल का VBR सावंतवाडी संघाकडनं, की 59 धावांचा बचाव करण्यात TTMM कुडाळ संघ या मैदानावरती यशस्वी होईल का. आजच्या दिवसामध्ये नंबर 1 कोण राहील त्याच्यासाठी ही लढाई होते टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती. तो ले चलते हमारे सहयोगी कमेंटेटर नितिन जी अळवी के पास. तब तक के लिए मैं प्रदीप देउलकर आप सभी दर्शकों की आज के दिन के लिए रजा लेता हूँ. कल के दिन में हम सुबह के मैच में जरूर मिलेंगे.
स्वागत करतोय आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना VBR सावंतवाडी विरुद्ध TTMM कुडाळ. सावंतवाडी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं व आमंत्रित केलं ते म्हणजे कुडाळ या संघाला. 58 धावा केल्यात. दोन्ही संघ तर क्वालिफाय झालेले आहेत. मात्र प्रश्न आहे आजच्या दिवसातील या जंगलाचा भाग कोण असेल. तर शेवटचा झेंडू जेव्हा मैदानात पडेल तेव्हा मित्रांनो समजेल. सिग्नल ऑफ द अंपायर, स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगू शकत नाही. या अगोदरचा मालवणचा किल्ल्याचं अतिशय चांगलं गाणं लागलं होतं मित्रांनो. कोण विसरेल 48 एकरमध्ये बांधला गेलेला हा किल्ला कुर्टे बेटावर. आणि पहिली चिरा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ठेवली आकडे आल्यावर मी तुम्हाला सांगेन. तर बॉलिंग मार्कर आपण बघतोय राजनला उजव्या हाताने कॉमेंट बॉक्सकडून पहिला चेंडू रिव्हर्स स्ट्रोक सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवर बघा व्हॉट अ शॉट आणि 6 धावा. मित्रांनी हे गाणं बनवलं होतं स्पेशल राजू दादांसाठी. कटई गाव, डोंबिवली, कटई नाका, रतनबुवा पाटील 3 सुपुत्र आहेत. त्यामधले मनसेचे आमदार राजू पाटील साहेब. एक त्रास होतोय मित्रांनो या अगोदरच्या मॅचपासून. आम्ही सांगितलं होतं कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी नावं सांगण्यासाठी. तर एका फलंदाजाचं नाव समजले ते तर दुसऱ्या फलंदाजाचं नाव समजलं नाही. तर मग हा त्रास होतोय कॉमेंट्रीमध्ये. नाहीतर मग या खेळाडूचं बारसं मला मैदानातच लावावं लागेल. छोटासा विनोद आहे, राग मानू नका प्लीज. दोघांना पाठवून द्या इकडे. बाईचचा तिकडे इशारा येतोय. गणेश आणि राहुल 2 फलंदाज इकडे आहेत. धावसंख्या ती म्हणजे 8. कोणाची मान होईल ताठ. वेळ सांगेल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आता मात्र योग्य लाईन, योग्य टप्पा, गुड व्हेरिएशन. राजन यांना बघितलं या अगोदर सकाळपासून गोलंदाजी करताना, कारण प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करतात, ही त्यांची खासियत आहे. आता मात्र बैठी शॉट. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. सुरेश राणा स्टाईलला हा फटका जर बघितला, योगेश पेनकर स्टाईल. 59 धावा. दोन्ही संघांसाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. बघायचा नंबर 1 आजच्या दिवसातील कोण होईल. फ्लाइटेड डिलिव्हरी, फुल टॉस चेंडू आणि बघा डीप स्क्वेअर लेगच्या वरून सुपरफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल एन एस. यार सावंतवाडी, कारण त्यांना माहीत आहे हा महत्त्वाचा सामना. दोन्ही संघ क्वालिफाय जरी झाले तरी सुद्धा सरासरी वाढली पाहिजे. 59 धावा करायच्यात आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आत्तापर्यंत झाल्यात VBR सावंतवाडी या संघाच्या. गणेश आणि राहुल काय पार्टनरशिप. मात्र गणेश गणपती बाप्पाचं 21 नावमधले एक नाव जर बघितलं तर गणेश आत्तापर्यंत 2 षटकार मारून बॅटिंग करतोय. एक सिंगल घेतली, एक डबल घेतली, 2 षटकार मारले. गोलंदाजी मार्कवर थोडंसं वॉर्मअप करतात हा गोलंदाज. तर अंकुश होते. मात्र उद्यापासून लक्षात ठेवा एक नियम कंपल्सरी असेल, नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कारण सारखं सारखं आम्हाला सुद्धा विचारावं लागतं. तुमचा एक एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी पाहिजे अथवा उद्यापासून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. शॉट ऑफ लेन. आता मात्र बघा उत्साहात असतं, कॉन्फिडन्स थोडासा कमी बघितला. ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू गेला ऑफ साईडला.
सिली मिड ऑफ मध्ये एक धाव तिथे कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 18. देवबाग चषक 2021 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये आजच्या संध्याकाळच्या दिवशी पुन्हा एकदा मी सर्व रसिक मायबाप च्या व्यासपीठावर बसलेले प्रमुख मान्यवरांचं मी इकडे स्वागत करतोय. फुल लेन डिलिव्हरी बघायचं आहे. मिडॉन मधून डायरेक्ट लगोडी स्टाईल करेल का, मात्र नाही. योग्य कॉल तिकडे दिला. अंकुश याला गोलंदाजी आपण करताना बघतोय. अंकुशची खासियत आहे बघा, 6 ते 7 बॉलांचा रिलीज ऑफ द डिलिव्हरी अतिशय चांगला योग्य टप्पा त्यांचा आहे. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय शॉर्ट लेग मध्ये एका धावेसाठी, आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 19. बायकर मॅन रायगर टायगर कोण विसरेल मित्रांनो, ज्यांच्या नावावर 19 बाईक आहेत टेनिस विश्वामध्ये. आकाश तारेकर हवेमध्ये चेंडू आहे बघायचा आहे. 2 खेळाडू तिकडे येत आहेत. हा झेल होईल का? यस, फलंदाज तिकडे बाद. गुड कॅच. गडी तिकडे बाद होते. सन्मान्य मोहनभाई पाटील यांची आम्हाला आठवण झाली. द ग्रेट मराठाचे संस्थापक, नायगाव पूर्व युवा सेनेच्या माध्यमातून एक प्रेरणास्थान, आमची ऊर्जा. द ग्रेट मराठा चषक दरवर्षी होतो. 15 फेब्रुवारी बाईंचा बर्थडे. खूप मोठी स्पर्धा झाली, 8 ते 9 दिवसांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. धर्मेश भगत. एकाने नाव सांगितलं रमेश, दुसऱ्याने सांगितलं धर्मेश. अंकुश आहेत, अतिशय चांगली गोलंदाजी करतात. 19 धावा, म्हणजे आतापर्यंत फक्त 3 धावा अंकुशने दिलेल्या आहेत. शॉट ऑफ लेन, आणि ही विकेट आणखीन आपल्या नावावर होईल का? गुड कॅच. मी अगोदरच सांगितलं होतं अंकुश बद्दल. व्हॅरिएशन आहे अंकुशकडे, आणि तो स्किल आपण बघतोय कुचच्या माध्यमातून. जी सुरुवात बघा काय झाली होती, जी सुरुवात केली होती गणेश आणि राहुलनी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये बघा आतापर्यंत फक्त 3च धावा इकडे देतोय तो म्हणजे अंकुश.
यस, ओव्हर हॅट्रिक झाली असं म्हणायला हरकत नाही, असे आमचे स्कोरर आम्हाला सांगतात. तर हॅट्रिक झाली असती तर मग जलाउद्दीन सरांची आम्हाला आठवण झाली असती. पाकिस्तानचे तेज तर्रार गोलंदाज ज्यांच्या नावावर पहिली हॅट्रिक होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय विनय धुरी. आता चांगली पार्टनरशिप करावी लागेल. इंग्लंडचा तो सामना युवराज सिंग मोहम्मद कैफ काय पार्टनरशिप केली होती. सौरभ गांगुली दादानी टी शर्ट सुद्धा काढली होती. आता ही संधी कोणाला मिळेल का इकडे, मात्र ती तर वेळच सांगेल मित्रांनो, कारण 2 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या ती म्हणजे 19. पहिलं षटक टाकलं होतं राजांनी, 16 धावा दिल्या. दुसरं षटक टाकलं अंकुशनी, फक्त 3 धावा दिल्या. आणि काय बॉलिंग. या ठिकाणी पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजास अमित वाक्कर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अमित निलेश राजेश यांच्याकडून रोहन मयेकर, मला वाटतं धुरीसाठी जर 3 षटकार मारेल तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेला आहे. मात्र मित्रांनो विसरू नका, बाहेर कॅच पकडा आणि आमच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळवा. तर शेवटचा सामना आहे, सर्वांसाठी हे बक्षीस आहे. डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातोय, सर्कलच्या आतमध्ये कलेक्ट करतायत. 1 धाव तिथे कंप्लीट झाली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 20-20. बॉलर आहे तो म्हणजे सुंदर, वेस्ट इंडिंग सुंदर यांची आम्हाला आठवण करून देतोय. हा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सकडून मीडियम पेस फुल लेन डिलिव्हरी कॉफी बुक स्टाईलमध्ये तुम्ही व्ही शेपमध्ये खेळताना बघितलं. सर्कलच्या बाहेर पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला एका धाव्यासाठी आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 21. 21 आकडा आला. युसुफ पठाण T20मध्ये 21 अर्धशतकं त्यांच्या नावावर आहेत. धावसंख्या ती म्हणजे 21. एक शुभ आकडा मानला जातो मित्रांनो, कारण गणपती बाप्पाचे सुद्धा 21 नावांनी ओळख आहे संपूर्ण विश्वामध्ये. सुंदर. आता मात्र लाईन व्यवस्थित नाही. ॲक्रॉस हात बघितला, ॲक्रॉस अँगल बघितलं. अंपायरला थोडासा व्यायाम करण्यासाठी तिथे वेळ मिळाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 22. मालवणच्या किल्ल्यांची मला आठवण झाली. 22 बुरुज मालवणच्या किल्ल्यामध्ये आहेत मित्रांनो, कधी गेलात तर बघायला विसरू नका. 48 एकरामध्ये बांधलेला हा किल्ला. शॉट ऑफ प्लेन थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. फायनली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिकडे आला. लेग बायचा तिकडे इशारा देतात. 1च धाव तिथे मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23-23. धावा करायच्यात 59. धुरी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचं कॅश प्राईज. लागोपाठ 3 षटकार. सुंदर. हो फ्लिक करायचा होता, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंज ऑफ पेस करतायत आता सुंदर. ज्याप्रमाणे आपण बघतो वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करताना आणि त्याच प्रकारे थोडंसं व्हेरिएशन बघितलं खास करून सुंदर यांच्या गोलंदाजीतून. संध्याकाळची वेळ आहे, निसर्गरम्य वातावरण, थंडी गुलाबी हवा, सर्व रसिक प्रेक्षक इकडे बसलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. शॉट ऑफ प्लेन पुल अप द वी करायचा होता नटराज स्टाईलमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकून सांगतात. मला वैशाल आंगणेची खूप आठवण येते. टिळक चौकमधील अतिशय चांगला धुरंधर गोलंदाज. आणि वैशाल आंगणे जेव्हा डॉट चेंडू टाकतो तेव्हा सांगतो फलंदाजाला मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. तीच आठवण करून देतोय तो म्हणजे सुंदर. बॅटन पॅड सिंगल धाव घेतात बघायचं आहे. 2 धावा कंप्लीट होतील का. कॉल दिला यू वेट म्हणून. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे पाहाव्यास मिळतं मित्रांनो. धावसंख्या ती म्हणजे 24. षटक संपते 3रं. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 24. म्हणजे खरोखर अंकुश आणि सुंदर यांचं कौतुक करावं लागेल, कारण राजनेंच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा गेल्या होत्या. धावा करायच्यात तुम्हाला 59. दोन्ही संघांसाठी खूप प्रतिष्ठेचा हा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे, कारण आजच्या दिवसाचा बघायचा आहे. मी सांगितलं सिकंदर आणि सुलतान कोण होईल. जिसमें दम वो तो बनेगा बाजीराव सिंगम. तर वेळ सांगेल. VBR सावंतवाडी आणि TTM कुडाल या 2 संघांमध्ये तुम्ही ही मॅच बघताय मित्रांनो. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. VBR सावंतवाडी या संघाने आमंत्रित केलं. TTM कुडाळ या संघाला 58 धावा केल्या. 59 धावांचं टार्गेट VBR सावंतवाडी या संघासमोर दिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय पुन्हा एकदा अंकुश.
हवेमध्ये चेंडू आहे, कदाचित झेल होईल का बघायचं आहे. लॉंग ऑफला आणखीन एक फलंदाज बाद आपल्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जमा करतायत सन्माननीय अंकुश. पप्पन आजचा दिवस गोट्या अंपायरसाठी खूप मोठा दिवस मित्रांनो. शूटिंग चालू आहे गोट्या अंपायरची एका ॲडसाठी. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे पप्पन. अंकुश पहिल्या चेंडूवर पहिली विकेट, खूप मोठी गोष्ट. निलेश कुलकर्णी सरांच्या नावावर हा इतिहास आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. अंकुश कॉमेंट्री बॉक्सकडून पुढचा चेंडू. आता मात्र बघा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू खूप वेगाने जातोय कलेक्ट करण्यासाठी. एक धाव तिथे कंप्लीट होते. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ थ्रो. धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. मी सांगितलं होतं मालवणच्या किल्ल्यावर पहिली चिरा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी ठेवली होती, तो आकडा आला मित्रांनो. 25 नोव्हेंबर 1664ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या मालवणच्या किल्ल्यावर पहिली चिरा ठेवून प्राणप्रतिष्ठा म्हणजे पूजा केली होती आणि मालवणच्या किल्ला बनण्यास सुरुवात झाली होती मित्रांनो. 48 एकरमध्ये बांधलेला किल्ला 1 कोटी होऊन पेक्षा जास्त खर्च झाला होता. 3 शतकं हा किल्ला उभा आहे. हवेमध्ये चेंडू आहे, बघायचा आहे. जंप मारतायत, हाईट बघा या प्लेअरची. आणखीन एक गडी बाद. सध्या सर्व नजर धुरींवर लागलेल्या आहेत. विनय धुरी 3 षटकार मारा, 500 रुपये मिळवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश तिकडे जात आहेत. एक हायटेड फलंदाज अपेक्षा जास्त आहेत इकडच्या प्रेक्षकांच्या, खास करून संध्याकाळचं वातावरण आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये असून दे किंवा मैदानाच्या आतमध्ये थंड वातावरण आहे, कारण मॅच गरमागरम इकडे होत नाही. षटकार लागले तर खूप धमाल येईल मित्रांनो. अंकुश आता मात्र बघा मी सांगितल्याप्रमाणे ही मॅच गरमागरम व्हायला इकडे सुरुवात झालेली आहे आणि या इकडे पारितोषिक 100 रुपये वाढलेले आहेत तुमच्या खात्यामध्ये, ते जमा होतील. अजून 2 षटकार मारल्यावर या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 31. 31 धावा करायच्या आहेत. 59 59 धावा. आजच्या दिवसातील 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर खेळतात मित्रांनो. VBR सावंतवाडी आणि TTMM कुडाळ. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय, बघायचं. एक धाव तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्यांसाठी कॉल दिला होता. थ्रो बघा, ॲक्युरेट थ्रो तिकडे येतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 32. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची मला आठवण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं हे 32 मणांचं होतं मित्रांनो. 1 मण म्हणजे 40 किलो, तर करा 32 गुणिले 40. आजच्या डेटला त्या सिंहासनाची प्राईस 15,000 करोडपेक्षा जास्त आहे. मात्र ते कुठे आहे ते कोणालाच माहिती नाही. ब्रह्मास्त्रचा उपयोग करताना इकडे हा गोलंदाज बघतोय. षटक संपतंय 4थं आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 32. एक तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या एका राणीच्या पर्सनल म्युझियममध्ये आहे. मात्र ते सिंहासन कुठे आत्तापर्यंत कोणालाच इतिहास माहिती नाही. 32 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला 59 धावा करायच्यात. आमचे स्कोरर सांगतील 12 चेंडू आणि 32 धावा होतील का, खूप मोठा प्रश्न आहे. आजच्या दिवसातील सुलतान सिकंदर इकडे कोण बनेल.
12 चेंडू 27 धावांची गरज आहे. 32 धावा झालेल्या आहेत असे आमचे स्कोरर सांगतात. विनय धुरी बघायचं आहे. 600 रुपये आहेत जर आणखीन षटकार मारले तर. 12 चेंडू आणि 27 धावा, 12 गेंदे 27 रन इस मैच को जीतने के लिए. अब ये दोनों खुखार बल्लेबाज मैदान के अंदर. अब ये देखो क्या स्टाइलिश फटका मारा है यहाँ पे. गुंडप्पा विश्वनाथ स्टाइल ब्रांडेड चौकार यहाँ पे मिलता हुआ. विनय धुरी के बल्ले से यस. हा पुन्हा एकदा बघा पुलअप करतायत. हा वन बाउंड चेंडू बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. आता मी ऐकणार नाही. आता मी या मॅनामधून तलवार काढलेली आहे असं सांगतायत हा फलंदाज विनय धुरी. मला वाटतं आहे का बॅटिंग करतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 40. 10 चेंडू 19 धावा. एका षटकारांची गरज बघायचं आहे. एक षटकार गेला तर ही मॅच अतिशय धमाल मॅच होईल. थोडंसं प्रेक्षकांचं आणि आमच्या पाहुण्यांचं मनोरंजन इकडे होईल मित्रांनो. बघायचं आहे आता. बघायचं आहे ॲज अ प्रेशल शिटी कोणाची वाजेल ही तर वेळ सांगेल मित्रांनो. कारण सुंदर तिथे बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट मारला होता. दुसऱ्या चेंडूवर जर बघितला डी स्क्वेअर लेगच्या गॅपमधून आता बॅक टू बॅक तिसरा चौकार मारतील का. हो बघा कारण बॅट तळपली होती. बॅटचा स्पीड 156चा स्पीड आहे. ची मशीन आम्हाला इकडे लगेच दाखवते. थोडीशी हवा इकडे आली या बॅटची. चेंडू डॉट गेला. बॅक टू बॅक 2 चौकार मारले होते. 9 चेंडू 19 धावा 9 गेंद 19 रन इस मैच को जीतने के लिए तेज तर्रार यहाँ पे गेंदबाजी करते हुए मिस्टर सुंदर कमेंट्री बॉक्स की ओर से. राजधानी एक्सप्रेस देखो आर्ग्युमेंट न करे मैं गुजारिश करता हूँ. मी विनंती करतोय आर्ग्युमेंट करू नका. आमचे अंपायर तिकडे आहेत. तुम्ही सांगितलं आणि अंपायर बाहेर देतील तर मग ते बरोबर वाटणार नाही. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. काहीतरी चर्चा करतायत. आठ चेंडू 19 धावा. सुंदर आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्ही बघतायत मित्रांनो. 8-19 शॉट ऑफ लेंथ बघायचंय. वन बाउंस का डायरेक्ट वॉटर कॅच. अप्रतिम एक्सलेंट. आहेत ते सुद्धा येताना घेऊन यायचे आहेत. नवीन फलंदाज अमित सुंदर. आतापर्यंत 1 विकेट या षटकामध्ये सुंदरच्या नावावर आहे. खात्यामध्ये जमाय मात्र काय कॅच घेतला. सुरेश रैना स्टाईल. मोहम्मद केप सरांची आम्हाला आठवण होते पुन्हा एकदा. सुंदर आता मात्र बघा अगोदर शफल झाले. ऑफ स्टंपवर आले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किरॉन पॉलार्डला 1 लाखाचा दंड भेटला होता. चेंडू टाकण्याच्या अगोदर तो ऑफ स्टंपला आला होता. हे इंड्स क्रिकेटमध्ये तुम्ही करू शकत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये चालतं मित्रांनो. आणि आणखीन एक चेंडू तिथे डॉट जातोय सुंदर यांचा. धावसंख्या ती म्हणजे 40. अजून 6 चेंडू आणि 19 धावा. 6 गेंदे 19 रन. देवबाग वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग ह्या आपल्या पॅव्हेलियन मध्ये स्वयंसेवक त्या ठिकाणी दिसत नाही आहेत. खुर्च्या सगळ्या आजूबाजूला गेलेल्या आहेत.
आमच्या स्वयंसेवकांनी लक्ष घ्या. देवबाग वॉटर स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग हा जो आपला पॅव्हेलियन आहे त्यामधील खुर्च्या ह्या आजूबाजूला झालेल्या आहेत, ते सर्व एकत्र जरा झाल्या पाहिजेत, याची नोंद घ्या. शेवटचं षटक प्रेशर असेल, मात्र जास्त प्रेशर असेल मला वाटतं फलंदाजावर. 6 चेंडू 19 धावा. स्ट्राईकला तुम्ही बघतात अमितला. पहिले 3 चेंडू भविष्य सांगेल या मॅचचं. 6-19. हवेमध्ये चेंडू आहे, स्ट्रेट लाईन मध्ये बघायचा आहे. नो मॅन्स लाईन मध्ये 1 धाव तिथे कंप्लीट झालेली आहे. 5 चेंडू आणि 18 धावा. रोहन तयार. 5-18 धावा. 5 चेंडू आणि 18 धावा करायच्यात. 19 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर फक्त 1च धाव तिकडे आली. बघायचं आहे एखादा षटकार चमत्कार आणू शकतो क्रॉस क्रिकेटमध्ये. नॉट सक्सेसफुल. लिटिल फ्लाय स्लिप मध्ये हा चेंडू गेला होता. कलेक्ट करतायत. 4 चेंडू आणि 18 धावा. अपेक्षा जास्त आहेत, मात्र कौतुक करावं लागेल ते म्हणजे रोहनचं. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. बघायचा आहे 2 धावा कंप्लीट होत आहेत. (43) 43. ओहो क्या बात है, तेरे दुरुस्त है. पक्का पक्का पक्का. ये लगा शानदार छक्का. ज्या छक्क्याची अगोदर गरज होती मित्रांनो, आता मात्र इज ऑन फायर. बॉडी थोडीशी कडक केलेली आहे. कडक शॉट म्हणायला हरकत नाही. महेंद्र धुरी यांना संधी होती 100 रुपये बक्षीस जिंकण्याची. हो हो, कॅच पकडा, 100 रुपये मिळवा आमच्याकडून. मी अगोदरच सांगितलंय. 2 चेंडू 10 धावा. एखादा चौकार आता आला तर मित्रांनो धमालेल. 2 चेंडू 10 धावा, 2 गेंदे 10 रन. इस मैच जीतने के लिए का इतिहास घडेल का? इतिहास घडणार कधी इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरणार कधी इतिहास घडू शकत नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप ऑडिशन अंगणला तिकडे चेंडू जाते फक्त 1 धाव्यांसाठी. आता 1 चेंडू आणि बघायचं पुढे गेले होते. डायरेक्ट थ्रो तिकडे करतायत. 1 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक चेंडू 9 धावा. TTMM कुडाळ बघायचं आहे, कारण त्यांच्या सुद्धा रन रेट वाढेल. दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. मात्र आजचा हिरो, आजच्या दिवसातील हिरो बघायचा आहे. TTMM कुडाळ ठरेल का? 1 चेंडू 9 धावा. गुड बॉलिंग. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, आणि अशा प्रकारे जर बघितलं तर TTMM कुडाळ हा संघ इकडे इकडे खेळले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या वतीने देवबाग चषक 2021 मध्ये सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये